आता बातम्या राज्यातल्या नव्या खासदारांच्या आणि पराभूत उमेदवारांच्या। विजयाचा जितका आनंद असतो तितकंच मोठं दुःख पराभवाचं असतं। राजकारणात जर एखादा पराभव झाला तर अवघी कारकीर्द पणाला लागते। हे का सांगते तर त्याला कारण आहे अहमदनगरची लोकसभा निवडणूक। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांच्यात जोरदार लढत झाली। अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर निलेश लंकेंनी 28,000 मतांनी विजय मिळवला। मात्र तोच पराभव अमान्य करत डॉक्टर सुजय विखे पाटलांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केली आहे। ते या फेरमोजणीबाबत खरंच किती गंभीर आहेत हे नियमाप्रमाणे भरावे लागलेल्या पैशावरून कळतंय। या पडताळणीसाठी सुजय विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे लोकसभेच्या 40 केंद्रांसाठी एकूण 21 लाख रुपयांचं शुल्कही भरलंय। काय आहे सुजय विखेंची मागणी त्यांच्याकडूनच ऐकूयात। कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेले हे मतदान हे आम्हाला मान्य नाही, किंबहुना हे असं होऊ शकत नाही, असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे। या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबहुना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कुणीही करू नये। माजी खासदार सुजय विखेंच्या याच भूमिकेवर होता आजचा आपला दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न बघूयात। नगर लोकसभेत पराभवानंतर ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी भाजपच्या सुजय विखेंचा अर्ज निकाल बदलू शकतो असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। सुजय विखेंनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे, तर तिकडे त्यांचे विरोधक आणि अहमदनगरचे विजयी उमेदवार निलेश लंकेंनी विखेंना टोला लगावलाय। काय म्हणालेत लंके ऐकूयात। त्या उमेदवारांनी जे आक्षेप घेतलेला चुकीचा आहे आणि कारण तसं त्यांची एक राजकीय परंपरा आहे त्या कुटुंबाची। त्यांच्या आजोबा ज्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांच्या विरोधात पराभूत झाले त्यावेळेस सुद्धा असं निवडणूक आयोगाकडे जाऊन TN शेषन साहेबांकडे जाऊन त्यावेळेस त्यांनी आक्षेप नोंदवला होता। हे करण्यापेक्षा तुम्ही सरळ पराभव मान्य करायचं शिका। एक राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असे आरोप झालेले सरकारमधला जर एखादा उमेदवार पराभूत होतो तो आरोप करतो याचा अर्थ त्याचा आक्षेप सरकारवर पण आहे। म्हणजे ते म्हणतात ना घरचाच आहेर, तसं आहे। याचा अर्थ तुम्ही आज तुमच्या केंद्रीय सरकारलाच तुम्ही आक्षेप घेतलाय। सुजय विखे यांचा दुसऱ्यांदा नगरचे खासदार बनण्याचा मार्ग सोपा आहे अशी सुरुवातीला हवा होती। शेवटच्या क्षणी शरद पवारांनी मोठी खेळी केली आणि अजितदादांच्या जवळचे मानले जाणारे आमदार निलेश लंकेंना तिकीट दिलं। नंतर काय निकाल लागला आपण सर्वांनी पाहिला। लंकेंनी विखेंना पराभूत केलं। नगरमधील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी किती मतदारसंघात लंकेंना आघाडी मिळाली आणि कितीमध्ये विखेंना, त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। अहमदनगर लोकसभा निकाल आहे 6,24,000 मतांनी जवळजवळ मिळालेला आहे लंकेंना, तर 5,95,000 मतं सुजय विखे यांना आहेत। मताधिक्य जे आहे ते 28,929। श्रीगोंदा पारनेर आणि आपण आघाडी जर बघितली तर श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड इथे
निलेश लंकेंना आघाडी होती, तर शेवगाव, राहुरी, अहमदनगर शहर इथे सुजय विखे यांना आघाडी मिळालेली आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील म्हणजे सुजय विखेंचे आजोबा आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील. विखे आणि शरद पवारांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सुजय विखे यांनी अहमदनगरच्या निकालाविरोधात धाव घेतल्यामुळे विखे विरुद्ध पवार इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना, अशी चर्चा सुरू झाली. तसं वाटण्याचं कारण सांगते. त्यासाठी आपल्याला 33 वर्ष मागे जावं लागेल. 1991 साली लोकसभेची निवडणूक पार पडली तेव्हा काँग्रेसमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेल्या शरद पवारांनी अहमदनगर लोकसभेला बाळासाहेब विखेंचं तिकीट कापलं आणि 2 टर्म खासदार असलेल्या यशवंतराव गडाख यांनाच पुन्हा तिकीट दिलं. नाराज बाळासाहेब विखे अपक्ष उभे राहिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सर्वस्व पणाला लावलं. विखेंना रोखण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न पवारांनी केले, तर पवारांना काटशह देण्याचे सगळे प्रयत्न विखेंनी केले. त्यावेळेला विखेंना सायकल चिन्ह मिळालं होतं. तिथे एका अपक्षाला मोटारसायकल चिन्ह दिलं गेलं. विखे 11,000 मतांनी पडले. त्या मोटारसायकल चिन्हवाल्याला अपक्ष जो उमेदवार होता त्याला जवळपास 11,000 मतं पडली होती. निकाल लागला, पण प्रचारात गडाख आणि शरद पवारांनी आपल्यावर खोटे आरोप केले, तसंच चारित्र्य हनन केलं असा आरोप करत बाळासाहेब विखेंनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी TN शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होते. निवडणुकीतील भ्रष्ट प्रथांबद्दल थोडंसं गांभीर्य वाटण्याचा तो काळ होता. हा खटला 2 वर्ष म्हणजे 1993 पर्यंत चालला. भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलमाचा आधार घेत उच्च न्यायालयानं गडाख यांची निवड रद्द केली होती. शरद पवारांवरही ताशेरे ओढले. यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द केली. एवढंच नाही तर बाळासाहेब विखे पाटलांना विजयी घोषित करून टाकलं. या खटल्यामुळे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर अपात्रतेची तलवार बराच काळ टांगलेली होती. अखेर गडाख आणि पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे गडाख यांची निवड अवैध आहे हा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसंच विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्णय सुद्धा रद्दबातल ठरवला होता. शरद पवारांना दिलेली भ्रष्ट प्रथांची नोटीसही रद्द केली आणि पवारांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर 94 साली अहमदनगरमध्ये पोटनिवडणूक लागली. त्यावेळी ही खरी लढत विखे विरुद्ध गडाख अशी नव्हती, तर विखे विरुद्ध पवार अशीच होती. यावेळीही खरी लढत विखे लंके नव्हती, तर विखे पवार अशीच होती. त्यात पहिला राऊंड पवारांनी जिंकला आहे. आता निवडणूक आयोग आणि न्यायालयात काय होतं ते बघायचंय. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं भरता आलेलं असताना महायुतीमध्ये मात्र निकालामुळे दिवसागणिक वारंवार वादाची ठिणगी पडते. हेवेदावे सुरू झालेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. कधी राष्ट्रवादीकडून शिवसेना भाजपकडे, तर कधी शिवसेना भाजपकडून राष्ट्रवादीकडे बोट दाखवलं जात आहे. पराभव नेमका का झाला याचं चिंतन राहिलं बाजूला. महायुतीमध्ये पराभवाचं खापरच एकमेकांवर फोडण्याची जणू काही स्पर्धा रंगली आहे. आणि त्याच संघर्षातून आज एक मोठी बातमी आली आहे. आम्हाला विधानसभेत 100 तरी जागा द्या, नाहीतर सगळ्याच जागा तुम्ही लढाल, असं म्हणत शिंदेंच्या सेनेचे नेते रामदास कदमांनी पुन्हा एकदा भाजपला सुनावलंय. पण या सगळ्याची सुरुवात झाली काल संध्याकाळी. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच विलंबानं झालेल्या जागा वाटपावरून भाजपवर निशाणा साधणाऱ्या रामदास कदमांनी थेट अजित पवारांच्या महायुतीच्या एंट्रीवर भाष्य केलं. पाहुयात रामदास कदमांचं ते वक्तव्य. जसे भाजपचे 2 महिना आधी उमेदवार दिले,
तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिन्याआधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली. आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे. हे काय भानगड काय? मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. झालं. अजित पवारांना टार्गेट करणाऱ्या रामदास कदमांच्या त्या वक्तव्यानंतर साहजिकच राष्ट्रवादीकडूनही तेवढ्याच आवेशात प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते आलंही. नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी जहरी टीका केली, तर रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुतीचं वातावरण दूषित होऊ शकतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांनी दिली आहे. भाजपचे पराभूत उमेदवार रावसाहेब दानवेंनी मात्र महायुतीत जागा वाटपाचा वाद नसल्याचं म्हटलंय. पाहूयात. सातत्यानं अजितदादांवर थापड फोडणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महायुतीमधल्या दोघांना पण, भाजपला आणि सेनेला सुद्धा, त्यांना एकच सांगतो, अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं. रामदास कदम साहेबांना संपूर्ण महाराष्ट्राचा किती अभ्यास आहे याची मला काही कल्पना नाही, परंतु ह्या पद्धतीचं स्टेटमेंट करून महायुतीमध्ये एक प्रकारचं दूषित वातावरण होऊ शकतं. घेतलं नसतं आणि घेतलं असतं, घेतलं तरी हा परिणाम आहे आणि नसतं घेतलं तर काय परिणाम असता याचा त्यांना जास्त अंदाज नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं असेल. ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करून महायुतीमध्ये थोडासा खडा टाकण्याचा प्रकार जो केला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे. जागा वाटपाच्या संदर्भात आमच्या युतीमध्ये वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेतृत्व हे समजदार नेतृत्व आहे आणि जागा वाटप कुठल्याही प्रकारची अडचण न येता निवडणुकीत आम्ही सामोरे जाऊ. अजित पवारांबाबत वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण तर दिलंच, पण त्यांनी जागा वाटपावरून झालेला विलंब, सोडाव्या लागलेल्या जागा, बदलावे लागलेले उमेदवार यावरून भाजपला खडेबोल सुनावले आणि त्यावेळी आले स्वबळावर लढण्याचे वक्तव्य. रामदास कदमांनी एबीपी माझाशी बोलताना भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावरून निर्वाणीचा इशाराही देऊन टाकलाय. पाहूयात. माझं म्हणणं एवढंच होतं की दादा थोडे शिवसेना आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली, ती आम्हाला मिळाली असती. आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत, तो बिचारा जॅकेट घालून कधीपासून थांबले होता. दादा जर थोडे लेट आले असते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तर शिवसेना भाजपची मेजॉरिटी होती, कुठेही अडचण नव्हती, आम्हाला कसली अडचण नव्हती. तर मंत्रिपद आम्हाला मिळाली असती. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला करता आली असती. लोकसभेमध्ये जागा वाटपाबाबत जे राजकारण झालं थोडंसं, ते भविष्यामध्ये होता कामा नये. एकनाथ शिंदे यांना ज्या 15 जागा दिल्या गेल्या त्या अतिशय शेवटी दिल्या गेल्या आणि त्या 15 जागाबाबत सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक उठले की नाही, ही जागा आम्हालाच हवी, आमचीच आहे. ठाणं आमचंच आहे, कल्याण आमचंच आहे, नाशिक आमचंच आहे, हिंगोली आमचंच आहे, रायगड आमचंच आहे, रत्नागिरी आमचीच आहे. हे जे झालं ते अतिशय गुन्हास्पद होतं असं मला वाटतं. आम्ही विश्वासानं तुमच्यासोबत आलोय. भाजपच्या काही मंडळांच्या हट्टापोटी शिवसेना भाजपचं युतीचं नुकसान झालं, फक्त शिवसेनेचं नाही. आणि तो सर्वे जर परफेक्ट असता तर त्यांच्या जागा पडल्या नसते. मग फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी तो सर्वे होता का? एकनाथ शिंदे सक्षम होते ना, ते सक्षम होते. तुम्ही त्यांच्यावरती लादलं नाही, बदलाच. तुम्ही का सांगताय? तुम्ही जाहीर केला त्यातला आम्ही मोकळा म्हटलं का हे नको म्हणून? उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढल्या, मग तुम्ही आम्हाला 21 जागा का दिल्या नाहीत? याचं उत्तर भाजपकडे आहे नाही. मागच्या वेळेला जितक्या जागा आम्ही लढलो तेवढा आम्हाला तुम्ही द्या ना. त्यापासून आपण हा निर्णय घेतला तर लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होता नाही तर तुलाही नाही मलाही नाही असं होता कामा नये. शिवसेनेला आम्हाला तर मागच्या वेळेला 100पेक्षा जास्त लढलो होतो आम्ही, मग आम्हाला किंवा 100 तर द्या. आता त्या मिळालंच पाहिजे, ते आमच्या हक्काचे आहेत. नाही तर मग सगळे आमच्याच. त्यात भाऊ म्हणतोय, त्या दोघं वाटून खाऊ ना, अडचण काय?
भाईंनी भूमिका मोठी घेतली असली तरी भाजपानं मात्र फारसे गांभीर्यानं त्यांना घेतलेलं नाही. महायुतीतले सर्वाधिकार शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंनाच आहेत असं म्हणत भाजप नेत्यांनी रामदास कदमांच्या वक्तव्याला महत्त्व दिलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.